त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित नटखटचं व्यक्तिमत्व वडगर गावचा उत्कृष्ट कबड्डीपटू, उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वात महत्त्वाचा नाटककार, सध्या अग्री समाजामध्ये ज्यांची चर्चा आहे, 2 अंकी नाटकामधून त्यांना नेहमीच आपण पाहत असतो। कालच मला परवा दिवशी त्यांचं नाटक झालं जमिनीचा पैसा या नाटकामधून ज्यांना अतिशय महत्त्वाचा रोल केला ते आमचे परममित्र कमलाकर पाटील यांना करूया आपण सन्मानित। प्रमोदजी आपण आपल्या शुभस्ते त्यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे। जमिनीचा पैसा कल्याण अत्रे हॉलमध्ये मला वाटतं परवा दिवशीचा नाटक झाला। त्या नाटकामधून ज्यांना भूमिका केली, प्रमुख भूमिका ज्यांची होती, 2 पात्री नाटक आणि त्या नाटकामधून अतिशय चांगलं कलाकार, मग कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो की शैक्षणिक क्षेत्र असो, गोष्टीमध्ये काबल दर्जाची कामगिरी। त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत वडगड जय पाटील यांना देखील सन्मानित करूया। जय पाटील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव, संघाचं खातं खोलतो या ठिकाणी फलंदाज तानाजी। बघूया पुढचा चेंडू, गोलंदाज राजन, सुरेख फटका, दरम्यान 2 धावा पूर्ण करतो या ठिकाणी फलंदाज रमाकांत। या 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 3 वराल देवी ताडाली। आपण पाहत आहात शेलू माता क्रीडा मंडळ वल आयोजित 40+ स्वर्गीय भगवान शेठ व स्वर्गीय मधुकर शेठ चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम, महाजल्लोष आपण पाहत आहात। बघूया पुढचा चेंडू, आता मात्र सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या 3 वर स्थिरावते वराल देवी ताडाली या संघाची। पहिले षटक मार्गस्थ आहे राजन, तुफान पिंपलास आणि वराल देवी ताडाली या 2 संघादरम्यान सामना। बघूया पुढचा चेंडू, आता मात्र सुरेख फटका, चेंडू मिडॉनच्या दिशेने जातोय, थोडासा कच्चा क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेवर जातोय का आणि चेंडू सीमारेषेवर, सुंदर फटका, चेंडू सीमारेषेवर 4 धावांसाठी। या 4 धावांची धावसंख्या संघाची वेगाने वाढते ती बिनबाद 7। सुरेख फटका, चेंडू मिडॉनच्या दिशेने गेला होता, थोडासा कच्चा क्षेत्ररक्षण आला होता आणि चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार, अप्रतिम फटका। बघूया पुढचा चेंडू, गोलंदाज राजन, तुफान पिंपळा संघाकडून। हलूच कट केलेला चेंडू, दरम्यान 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र एकाच धावेवर समाधान। एका धावण्याची धावसंख्या 8 वर पोहोचते वराल देवी ताडाली या संघाची। पहिले षटक मार्गस्थ आहे। बघूया पुढचा चेंडू, गोलंदाज राजन,
आता मात्र एक खराब फेक म्हणावी लागेल पंतांकडनं. व्हाईटचा इशारा होतो. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावण्याची धावसंख्या पोहोचते ती वरालदेव ताडले संघाची 10. बघूया पुढचा चेंडू. फुल टच चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय मात्र एकच धाव. धावसंख्या 11 वर पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11 वरालदेवी ताडले संघाची. हॅलो. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते तुफान पिंपळा संघाकडून रमेश. बघूया दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. दरम्यान एक धाव. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. धावसंख्या 12 वर स्थिरावते वरालदेवी ताडले संघाची. बघूया पुढचा चेंडू. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. दुसऱ्या षटकामध्ये रमेश यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावते 12 वर. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. लेग बॅचच्या रूपाने या ठिकाणी एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती 13 वर वरालदेवी ताडले संघाची. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. तुफान पिंपळास कडून राजेश गोलंदाज. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. बघूया पुढचा चेंडू. सुरेख फटका. चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेले आहे. चेंडू सीमा रेषे बाहेर. अप्रतिम फटका. चौकार. अतिशय सुरेख चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला होता. सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी
अप्रतिम फटका. या 4 धावांची धावसंख्या वेगाने वाढते ती वराल दिवे ताडेले संघाची. बिनबाद आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. गंगामाता गोंदवली संघाचे उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय संजय दादा पाटील, संजय दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 40+ चे विद्यमान सदस्य, आपणास विनंती असेल आपण मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम. पहिला हादरा बसतो या ठिकाणी वराल दिवे ताडाले संघाला. तानाजी हा बाद होतोय. 18 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय वराल दिवे ताडाले संघाला. हा चालू सामना वराल दिवे ताडाली आणि तुफान पिंपलास या 2 बलाढ्य संघामध्ये आपण पाहत आहोत. प्रथम फलंदाजी करताना वराल दिवे ताडाली धावसंख्या 18, 1 गटाच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 18 वराल दिवे ताडाली. नेक्स्ट बॅट्समन खेळाडू फलंदाज भरत. वराल देवी ताडाली आपणा सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 18 वराल दिवे ताडाली. नव्याने आलेला फलंदाज भरत. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सन्माननीय श्री माजी नगरसेवक सन्माननीय श्री कमलाकर पाटील यांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय श्री प्रवीण दादा पाटील आपल्या देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्री माजी नगरसेवक सन्माननीय श्री नितीन दादा बजागे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. तुफान पिंपळा संघ अंबादास. बघूया पहिला चेंडू. आपण पाहत आहात 40+ चा महासंग्राम, क्रिकेटचा जल्लोष या ठिकाणी पाहत आहोत आपण. स्वर्गीय भगवान शेठ व स्वर्गीय मधुर शेठ चषक 2023. बघूया तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. अंबादास. आता माझा सुरू फटका चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होतोय का आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. थोडस गच्चार क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी सुंदर फटका. या 4 धावांची धावसंख्या वेगाने वाढते ती. ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला होता. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका. वेगाने वाढते या ठिकाणी वराल दिवे ताडले संघाची. 1 बाद 22. तिसरं षटक या मार्गस्थ आहे. बघूया पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला होता 4 धावांसाठी. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होत आहे का. झेल सुटतो या ठिकाणी. जीवनदाय मिळतो फलंदाज. अतिशय सोपा झेल होता मात्र झेल सुटलेला आहे आणि इथे फलंदाजाला जीवनदान मिळतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 24 वर पोहोचते.
बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र झेल काय घेता आले नाही. फलंदाजाला जीवनदान मिळतो या ठिकाणी. या दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय आणि धाव संख्या पोहोचते ती 1/24. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, बघूया झेल होतोय का आता. आता मात्र सुरेख झेल, अप्रतिम झेल. आता मात्र क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आणि सुरेख झेल घेतोय. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. दुसरा हजरा बसतोय वराल देवी ताडाले संघाला 24 या धाव संख्येवर. वरादेवी ताडाले संघाचा महेश तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. हॅलो, बघूया पुढचा चेंडू. बघूया महेश आपल्या संघासाठी काय करतोय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव स्वरूपाच्या रूपात जातोय. धाव संख्या स्थिरावते 24. 2 विकेटच्या मोबदल्यात वराल देवी ताडाली संघ तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद. परतावर लागेल या ठिकाणी. तिसरा विकेट गेलेला आहे. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर झेल घेतला आहे या ठिकाणी विकेट किपर याने. तिसरा विकेट या ठिकाणी गेलेला आहे वराल देवी ताडाली संघाचा 24 या धाव संख्येवर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते तुफान पिंपळास कडून, अंबादास यांकडून. 24 या धाव. धाव संख्या 24. 3/24 वराल देवी ताडाली. बघूया पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. फलंदाज चकित होतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 3/24 वराल देवी ताडाली या संघाची. बघूया शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते तर चांगली फलंदाजी होते. हा चालू सामना वराल देवी ताडाली आणि तुफान पिंपलास या 2 बलाढ्य संघामध्ये चालू आहे. वराल देवी ताडाली या संघाची धाव संख्या 3/24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा प्राप्त करतोय वराल देवी ताडाली संघ. आपण पाहत आहात क्रिकेटचा जल्लोष, 40+ महासंग्राम. स्वर्गीय भगवान शेठ व स्वर्गीय मधुकर शेठ चषक 2023. हॅलो, बघूया पहिला चेंडू. शेवटचं षटक घेऊन येत आहे ते संतोष तुफान पिंपळास या संघाकडून. दरम्यान पहिला चेंडू. पहिला चेंडू मला वाटतं निर्धाव जातोय या ठिकाणी.
बघूया पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी संतोष कडून तुफान पिंपळाच्या संघाचा. एक धाव मिळते लेग बॅच्या रूपाने या ठिकाणी. धाव संख्या पोहोचते ती 25. सुरेख फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला. बघूया झेल होत आहे का. अप्रतिम झेल, सुंदर झेल, फलंदाज बाद. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेबाहेर जातो की काय, मात्र मिड विकेटच्या दिशेने अप्रतिम झेल आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. सुंदर झेल, फलंदाज बाद होतो या ठिकाणी वरादेव ताडाले संघाचा. अप्रतिम झेल आपण पाहू शकतो. चौथा हादरा बसतो या ठिकाणी वरादेवी ताडाले संघाला 25 या धाव संख्येवर. शेवटचा षटक मार्ग असते आणि अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते संतोष याकडून. नव्याने आलेला फलंदाज शैलेश. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या 25. 4 फलंदाज बाद. धाव संख्या 25 वरादेवी ताडाली या संघाची. फलंदाज शैलेश बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. बघूया पुढचा चेंडू. फलंदाज शैलेश टू संतोष. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या 25. सुरेख फटका. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम फटका, चौकार. चार धावांसाठी चौकार. चौकार धाव संख्या वेगाने वाढते ती वरालदेवी ताडाले संघाची. 4 बाद 29. शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे. मैदानात जायचं आहे. जरा थोडी दुखापत झालेली आहे फलंदाजाला.
हॅलो 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 धावसंख्या 30. शेवटचा चेंडू शेष. वराल देवी ताडाली. धावसंख्या 30. सुरेख फटका चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम फटका चौकार. या चौकारानं धावसंख्या पोहोचते ती 34 वर आणि 35 धावांचं आव्हान तुफान पिंपळास या संघाला 4 षटकांच्या मोबदल्यात. धावसंख्या 34. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावांचं आव्हान तुफान पिंपळास या संघाला 4 षटकामध्ये. सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिला आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंचावर उपस्थित आपल्या वळगावचे उद्योगपती सन्माननीय श्री लोकेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. तसेच मंचावर उपस्थित सन्माननीय श्री प्रणय पाटील, सन्माननीय श्री संदीप पाटील, सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. फोर्टिफायचे विद्यमान सदस्य सन्मान्य श्री संजय दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. शैलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. चार षटकामध्ये 35 धावांचं आव्हान आहे तुफान पिंपळास या संघाला. मंचावर उपस्थित आपल्या वळगावचे उद्योगपती सन्मान्य श्री लोकेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान होत आहे. मंचावर उपस्थित सन्मान्य श्री दीपक दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मंचावर होत आहे. निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख.
तसेच मंचावर उपस्थित आपल्या गावचे उद्योगपती सन्मान्य श्री लोकेशदा पाटील यांचा देखील शुभ सन्मान मंचावर होत आहे। तसेच मंचावर उपस्थित आपल्या गावचे उद्योगपती सन्मान्य श्री प्रणय दादा पाटील यांकडून या ठिकाणी शेलूमाता 40+ या संघाला ट्रॅकसूटची व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। तसेच मंचावर उपस्थित आपल्या वर्गाचे उद्योगपती सन्मान्य श्री लोकेशदा पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। मी विनंती करतोय शैलेशदा पाटील आपण आपल्या वळगावचे उद्योगपती सन्मान्य श्री लोकेशदा पाटील यांना सन्मानित करायचं आहे। आपल्या वळगावचे हसतमुख व्यक्तिमत्व लोकेशदा पाटील अशी त्यांची ओळख, सर्वांना नेहमी ते हसवत असतात, असे आपले लोकेशदा पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावर होत आहे। धन्यवाद। तसेच मंचावर उपस्थित आपल्या वळगावचे उद्योगपती सन्मान्य श्री संदीप दादा पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। मी विनंती करतो शैलेशदा पाटील संदीप दादा पाटील यांना सन्मानित करायचं आहे। सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे। धन्यवाद। तसेच आपल्या वळगावचे समाजसेवक सन्मान्य श्री शिवाजी साडू पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। उजाला क्रीडा मंडळाचे कोच सन्मान्य श्री शिवाजी साडू पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। उजाला क्रीडा मंडळ वर्ल्डचे कोच सन्मान्य श्री शिवाजी साडू पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे। आपण पाहत आहात वरालदेवी ताडाली आणि तुफान पिंपलास या दोन बलाढ्य संघामध्ये वरालदेवी ताडाली या संघानं 4 षटकामध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तुफान पिंपलास या संघासमोर। बघूया पहिला चेंडू, गोलंदाज प्रवीण तू फलंदाज संतोष। पहिल्या षटकातला पहिला चेंडू, 35 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये तुफान पिंपलास या संघाला। हॅलो, दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे। 4 षटकामध्ये 35 धावांचं एक आव्हान आहे। पहिले षटक घेऊन येत आहे ते वरालदेवी ताडाली संघाकडून गोलंदाज प्रवीण। गच्चार क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषे बाहेर जातो 4 धावांसाठी। पहिल्याच चेंडूवर फलंदाज समाचार घेतो संतोष, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतो। पहिल्याच चेंडूमध्ये 4 धावा प्राप्त करतोय, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी भोईर व सन्मान्य श्री संजय दादा तीन बाद 5। पहिले षटक हे मार्गस्थ आहे। 35 धावांचा पाठलाग करतोय तुफान पिंपलास हा संघ 4 षटकामध्ये। चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे तुफान पिंपलास संघाची। पहिल्याच चेंडूवर संतोष 4 धावा प्राप्त करतोय आपल्या संघासाठी।
धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 5. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय सुरेख फटका फुल टच चेंडू घेतला होता, मात्र चेंडू सीमारेषेवर गेला 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. या चौकाराला धावसंख्या वेगाने वाढते ती तुफान पिंपळा संघाची तुफान फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या बिनबाद 9. तुफान पिंपळा संघाची तुफानी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 9. आता मात्र सुरेख गोलंदाजी. फलंदाज मला वाटतं बाद होतोय, परतावं लागेल रमेशाला. पहिला हादरा बसतो या ठिकाणी तुफान पिंपळा संघाला 9 या धावसंख्येवर. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. फलंदाज बाद होतोय रमेश. पहिला हादरा बसतो या ठिकाणी तुफान पिंपळास या संघाला 9 या धावसंख्येवर. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. तू वराल देवी ताडल्या संघाकडून. बघूया पुढचा चेंडू. सुरेख फटका. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. तुफान पिंपळा संघाची तुफानी फलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. या चौकाराला धावसंख्या वेगाने वाढते ती 1 बाद 14. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी बघायला मिळते आपल्याला या ठिकाणी. तुफान पिंपळा संघाची 35 धावांचा पाठलाग करतोय 4 षटकामध्ये. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 1 बाद 14. सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 1 धाव. या एका धाव्याची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. दुसरं षटक या मार्गस्थ आहे. 4 षटकामध्ये 35 धावांचा पाठलाग करतोय
तुफान पिंपळाचा संघ. धाव संख्या 15, 1-15. दरम्यान 2 धावा मिळतात. 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 17. ठाकूरपाडा संघ नायक आपण तयारीत राहायचं आहे. ठाकूरपाडा संघ नायक आपण तयारीत राहायचं आहे. बघूया पुढचा चेंडू. दुसरं षटक या मार्गस्थ आहे. धाव संख्या 1-17. आता मात्र सुरेख फटका. चेंडू जाते स्क्वेअरलेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान 1 धाव. या एका धावानेशी धाव संख्या पोहोचते ती तुफान पिंपळाच्या संघाची 1-19. दुसरं षटक या मार्गस्थ आहे. 4 षटकामध्ये 35 धावांचं आव्हान आहे. आता मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होतोय का. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय तुफान पिंपळाच्या संघाला 19 या धाव संख्येवर. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि सुंदर झेल घेतो या ठिकाणी. आणि दुसरा हादरा बसतो या ठिकाणी तुफान पिंपळाच्या संघाला. अप्रतिम झेल. नव्याने आलेला फलंदाज कालीराम तुफान पिंपळाच्या संघाकडून. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धाव संख्या 19. 2-19. 4 षटकामध्ये 35 धावांचं आव्हान तुफान पिंपळाच्या संघाला. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये होता बराच वेळ. मात्र थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. सुंदर फटका. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. अप्रतिम फटका. चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने गेला होता. 4 धावांसाठी सुंदर फटका. चौकार. या चौकाराला धाव संख्या पोहोचते ती तुफान पिंपळास या संघाची 2-23. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धाव संख्या 2-23. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र एक खरा फेक. एक अवांतर धाव व्हाईटच्या रूपाने मिळते तुफान पिंपळाच्या संघाला. धाव संख्या 1 पुढे सरकते. 24. 2-24. सुरेख फटका. चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. दरम्यान एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या पोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25. 35 धावांचं आव्हान आहे तुफान पिंपळाच्या संघाला 4 षटकामध्ये. आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2-25.
आता मात्र या ठिकाणी झेल सुटलेला आहे. दरम्यान एक धाव प्राप्त होतो फलंदाज. धाव संख्या 26 वर पोहोचते तुफान पिंपळाच्या संघाची. बघूया पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र एक धाव मिळते या ठिकाणी. दरम्यान एकच धाव. धाव संख्या पोहोचते ती 27. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता तुफान पिंपळाच्या संघाला. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. दरम्यान एकच धाव. धाव संख्या 28 वर पोहोचते. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 9 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता तुफान पिंपलास या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 7 धावेची गरज. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषेबाहेर. चौकार. सुंदर फटका. या 4 धावांची धावसंख्या वेगाने वाढते ती 32. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये हलूच कट केला चेंडू. चेंडू सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. चौकार. आठ चेंडू आणि फक्त 3 धावांची आवश्यकता तुफान पिंपळाच्या संघाला. आता मात्र चेंडू हवेमध्ये बघा झेल होते का आणि झेड सुटलेला आहे. दरम्यान 1 धाव प्राप्त होते. धाव संख्या पोहोचते ती 33 वर. या ठिकाणी सर्वांसाठी जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. बाळकृष्ण पाटील यांच्याकडनं जेवणाची सोय केलेली आहे सर्वांसाठी. कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नका. सर्वांना विनंती आहे. आता मात्र 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता तुफान पिंपळाच्या संघाला. आपण पाहत आहात स्वर्गीय भगवान शेठ व स्वर्गीय मधुकर शेठ चषक 2023 40+ हा महासंग्राम महाजल्लोष आपण पाहू शकता. सहा चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता तुफान पिंपळास या संघाला. बघूया शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता तुफान पिंपळास या संघाला. सहा चेंडू आणि फक्त 2 धावेची गरज. बघूया पहिला चेंडू आणि सामन्यावर विजय प्राप्त करतोय तुफान पिंपळा संघ. नो बॉलचा इशारा आणि
चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. अभिनंदन तुफान पिंपलास. हार्ड लक वरलदेवी ताडाली. मॅन ऑफ द मॅच भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्मान्य श्री कमलाकर दादा पाटील. हॅलो. हार्ड लक वरालदेवी ताडाली अँड गुड लक तुफाना पिंपलास. त्या निश्चित विजयाचा शिल्पकार कमलाकर पाटील. आपण या प्रेक्षकामधून माजी नगरसेवक भिवंडी मनपा सन्मान्य कमलाकरजी पाटील, त्याचबरोबर माननीय प्रवीणजी पाटील, नितीनजी बजागे आपण या व्यासपीठ मंचावर